बुलढाणा शहर शिवमय जिल्हाधिकाऱ्यांची रॅली अन आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते महाआरती। शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह। महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बुलढाणा शहरात अत्यंत देदीप्यमान आणि ऐतिहासिक उत्साहात साजरी करण्यात आली। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले असून सकाळपासूनच शहराच्या कानाकोपऱ्यात भगवे चैतन्य पाहायला मिळाले। प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने या सोहळ्याला विशेष भव्यता प्राप्त झाली। आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते महाआरती। शहराचे मुख्य केंद्र असलेल्या संगम चौक येथे शिवजयंती का मुख्य सोहळा पार पडला। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी मोठ्या उपस्थितीत महाराजांची भव्य आरती करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात झालेल्या या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। आमदार गायकवाड यांनी यावेळी शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन करत सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या। प्रशासकीय स्तरावर भव्य दुचाकी रॅली। प्रशासकीय स्तरावरही या उत्सवाचा मोठा सहभाग दिसून आला। जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य दुचाकी रॅलीला बाईक रॅली जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता। शेकडो दुचाकीस्वार कर्मचारी भगवे फेटे बांधून या रॅलीत सहभागी झाले होते। ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते। शाळकरी विद्यार्थ्यांचा महाकुंभ आणि बाल शिवाजीचे आकर्षण। यावर्षीच्या उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। हजारो विद्यार्थी आपल्या शालेय गणवेशात आणि पारंपरिक वेशभूषेत रॅलीमध्ये सामील झाले होते। विशेषतः बाल शिवाजीच्या वेशात सज्ज झालेले लहान चिमुरडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। डोक्यावर जिरेटोप, कपाळावर चंद्रकोर आणि हातात ढाल तलवार घेतलेले हे बाल शिवबा पाहून उपस्थितांना प्रत्यक्ष शिवकाळाची प्रचिती येत होती। सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम। केवळ रॅलीच नव्हे तर शहरात ठिकठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। चौकाचौकात लावलेले भगवे ध्वज, रांगोळ्या आणि विद्युत रोषणाईमुळे शहराचे रूप पालटून गेले होते। अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आणि शिवचरित्रावर आधारित व्याख्यानांचेही आयोजन केले होते। चोख पोलीस बंदोबस्त। एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुलढाणा पोलिसांनी चोख नियोजन केले होते। रॅलीच्या मार्गावर आणि शहराच्या संवेदनशील नाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची 396 जयंती आज संपूर्ण भारत नव्हे विश्व साजरा करत आहेत। 400 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची जादू आणि ती भुरळ कायम आहे। शिवरायांचं ते शौर्य, शिवरायांची ती बहादुरी, शिवरायांचं प्रजेपती असलेलं कर्तव्य, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर असा राजा जगाच्या पाठीवर होऊन गेला आणि ज्याने सर्व धर्माचं रक्षण त्या ठिकाणी केलं, माता बहिणीचं रक्षण केलं, मातृभूमीचं रक्षण केलं, मातृभूमीचं रक्षण करताना तडजोड केली नाही। आणि जे कोणी गणिम असतील किंवा ज्यांनी कोणी प्रजेवर अन्याय केला असेल त्यांना देखील शिक्षा देण्याचं काम महाराजांनी केलं। एक आदर्श राजा या पृथ्वीवर होऊन गेलेला आहे आणि ते आमच्या महाराष्ट्रात होऊन गेलं याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे। आणि अशा राजाची जयंती आम्ही गेल्या 42 वर्षापासून शहरामध्ये साजरी करत आहोत। सगळ्यांचं स्वप्न होतं की महाराजांचं एक स्मारक शहरामध्ये व्हावं आणि मंदिर व्हावं, ते देखील आम्ही पूर्ण करून या ठिकाणी केलेलं आहे। आणि हजारो तरुण वगैरे सगळ्या समारंभाचे लोक आज या शिवशैली नतमस्तक होण्याकरता येतात। मी या 296 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि दिवसभराच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील करतो।